10वी नंतर 11वी कॉमर्सला निर्णय घेतानाच विद्यार्थ्यांच्या मनात 3 मुद्द्यांवरती शंका असतात. चार्टर्ड अकाउंटन्सीला जाऊ, कंपनी सेक्रेटरीला जाऊ, की कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट करू? CA की CS की CMA? काही विद्यार्थी लोक काय म्हणतात त्याच्यावर निर्णय घेतात. चार्टर्ड अकाउंटन्सीला खूप प्रतिष्ठा आहे, खूप पैसे मिळतात. कंपनी सेक्रेटरीमध्ये थेरी प्रश्न आहेत आणि CMA हे लवकर जॉब मिळण्यासाठी सोयीस्कर आहे. पण निर्णय चुकतो जेव्हा आपला स्वचा शोध इथे जोडला जात नाही. CA अकाउंटिंगचं काम करतो, ऑडिटचं काम करतो, टॅक्सेशनमध्ये काम करतो. इथे डिसिप्लिन महत्वाची आहे आणि ॲक्युरेसी देखील खूप महत्वाची आहे. कंपनी सेक्रेटरी हा कॉर्पोरेट लॉ मध्ये काम करतो, कंपनी कंप्लायन्सेसमध्ये काम करतो. कंपनी सेक्रेटरीचं कम्युनिकेशन हे थेट डायरेक्टर सोबत असतो आणि कधी कधी तो त्यांच्यातच काम करत असतो. कंपनी सेक्रेटरीकडे ॲडव्हायझरी पॉवर असतात आणि लिगली काम कसं करायचं हे तो सांगत असतो. CMA म्हणजेच कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये कॉस्टिंग, प्रॉफिट मेकिंग आणि बजेटिंग या विषयावर काम असतं. बिझनेस डिसिजन्समध्ये यांचे डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट असते CMA झालेल्या लोकांची. थोडक्यात सांगायचं झालं तर CA हा हिशोब आणि ऑडिटमध्ये काम करतो. कंपनी सेक्रेटरी कायदा आणि कंप्लायन्समध्ये काम करतो. CMA खर्च नियंत्रण आणि प्रॉफिट मेकिंगमध्ये काम करतो. मी गेली 25 वर्षात अनेक विद्यार्थी पाहिलेत जे कोर्स पाहून करिअरचा निर्णय घेतात, परंतु स्वतःच्या क्षमता पाहून हा निर्णय घेत नाहीत. त्यामुळे कोणताही कोर्स त्यांना अवघडच जातो. तुमच्यासाठी काय योग्य आहे? चार्टर्ड अकाउंटन्सी, कंपनी सेक्रेटरी की CMA? जॉब प्रोफाईल पाहून घ्या, परीक्षा पद्धती पाहून घ्या आणि स्वतःला ताडून पहा, आपल्याला हे जमेल का आणि आवडेल का?